सर्व अतिशय सुंदर गजर. पण बुवा आपण गजर जेव्हा सादर करताना बुवा एखादा गाणं जर म्हटलं ना तर त्या समोरच्या हृदयात भिडवा पाहिजे. मग अशी त्या ठाकरे साहेबांसाठी गाणं म्हटलं बुवा त्यांच्यापासून पैसे मागतं त्यांनी डायरेक्ट चुनो लावूक काढले नाही. तो चुनो लावूक काढलेले नाही. गेले काय ते स्वामी समर्थांचं जरा गाणं घे. त्याका सुद्धा 500 रुपये दिलेले होते पण त्यांनी काय तर स्वामी समर्थांचा अभंग काय त्यांनी म्हटलेलं नाही. त्याने फक्त काय ढेंगा कालचून कोणाच्या जातो होतो सांगलाय फक्त. अरे ढेंगा कालचून जाताना ना माझ्या जर ढेंगा कालचून जाताना तो पोळपाट करून जर बघलस ना माझ्या ढेंगा कालचून जातलस ना तेव्हा 2 ढेंगांच्या मध्ये तो तुका चेपून धरतल वरतून दांडक्या चेपतल. तिला ना लक्षात. व स्वामी समर्थांचं गाणं म्हटल्याच्या नंतर श्रेयांश मिलिंद माटल श्रेयांश मिलिंद माटल यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलाप म्हणतात. आलाप म्हणतात आलाप. अमित लाड यांनी सांगितलेले की बुवा मुनगेकर बुवांची आठवण करून द्या. बुवा तुम्ही मागा सांगतास की ते तुमचेच आहेत. बुवा दोन्ही बुवांका तेवढंच सपोर्ट तिने केलेलं. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या अमित लाड साहेबांसाठी. बुवा आता हौशे गौशे नवशे सगळे इलेले असतात. कोणाक भजन व्हाय असता, कोणाक मनोरंजन व्हाय असता, कोणाक संगीत व्हाय असता आणि त्याच्यात चौथो एक असता. चौथो तो निस्तुज का फुटाफूट असता म्हणजे घरात थारो नाही असे सुद्धा असतात त्याच्यात. ते मग असे चुनो लावल्याने ते गरुड आकाशी झळकला. स्वामी वाटे माझा
त्याचा कसा माहिती हा फक्त काय रेशन मूडवर आणि पिशी हातभर अशी त्याची गत झालेली आहे. हा पंचरत्न बुवांची आठवण करून द्या. सन्माननीय प्रकाश पाटकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रसाद पाटकर आमचे माझे गुरुबंधू आहेत. भाईंदर वरून या ठिकाणी माझी कुठलाही कार्यक्रम असू दे माझ्या बाजूला या ठिकाणी नेहमी माझा उजवा हात म्हणून या ठिकाणी माझ्या समोर बसलेले असतात. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद माझ्या मित्रासाठी. मित्रा जाता जाता तुझ्यासाठी एक गाणं. दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. नारकर साहेब तो जर जेव गेलेलो असत ना तर त्याला पहिलं धरून घेऊन ये. मी हे बसलोय ना, मी उपाशी बसलोय ना, त्याका सुद्धा हे उपाशी बसूच लागतो. अर्ध्या तासाचा गजर माका दिलेलो ना त्याका हे बसूकच लावा. त्याच्या कानात त्याचा मी कसा काढते फक्त बघित राहा. नाही तो आता समजलो माझा मरण काढतो तसं अगोदर पळान घेतलेला बरा. हा त्याचा काय माहिती आहे तो कसं माहितीये का गाणं पण यात सुद्धा यायचं नाही. त्याचा कसा झाला माहिती आहे हो फार मोठा गायक हा. या बघूसाठी सनी लिओनची सख्खी चुलत बहीण फनी लिओन ह्याच्या घराकडे गेली. सनी लिओनची सख्खी चुलत बहीण फनी लिओन ह्याच्या घराकडे गेली. घराकडे गेल्याच्या नंतर आता मगाशी इंग्रजी बोलावत होतो काय बघा ना गाणं बिना. तर ती फॉरेनर त्याच्या घराकडे गेल्याबरोबर जो रिक्षा स्टँडला हाणूक गेलो ती का हाणूक गेल्याच्या नंतर घराकडे घेऊन गेलो. काय बाबू घराकडे घेऊन जाता जाता ओसरेसून जाता जाता ह्याच्या घराच्या खळ्यात 2 फणसाची झाडं, एक काप्या फणसाचा झाड आणि एक बरक्या फणसाचा झाड. ती फॉरेनर ह्याका विचारता, ह्याका श्रीकांताक विचारता, ओ श्रीकांताबाई हॉट अबाउट दॅट, हॉट अबाउट दॅट. आता फणसाक काय म्हणतात या ह्या खोळ्यात माहिती नाही. तरी सुद्धा काय केलं त्या मॅडमला सांगितलं, मॅडम दॅट इज अ कॉल ऑफ फोनॉस. म्हणजे फसो फो केल्याने सांगल्या मॅडम दॅट इज अ कॉल ऑफ फोनॉस. ती मॅडम विचारता, श्रीकांताबाई कॅन यू शो मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस. फणस म्हणजे नका काय तर दाखवशील काय. ह्या माणसाने काय केल्या घरात गेलो 2 खुर्ची आणल्यानी खुर्चीत ठेवल्यानी मॅडमला सांगता, मॅडम आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस, प्लीज सीट हॅव ऑन द चेअर. म्हणजे खुर्चीर बस मी तुका फणस ह्या काय तर दाखवतोय. ह्या माणसाने काय केल्यान गेलो घरात गेलो कपडे काढल्यान आकडी लावल्यान आणि फणसार चढा गेलो. चढलो फणसार अर्ध्यात फणसार चढल्याबरोबर तिथं मित्र तातो खाली बसलेलो. अर्ध्यात गेलो आणि आकड्यात हात घालतात तर कोयता नाही. कोयता गावला त्या तात्याक सांगता, तात्या अरे तात्या कोयतान. तातो म्हणता घालून मॅडमच्या पुढ्यात काय माणसातच की काय सांगतो तरी वरतून सांगता, तात्या कोयतान. तो म्हणता काय बेसकेत सुद्धा रबर मारून होतो. अरे तो वरतून सांगता, रे तात्या कोयता घेऊन घरातून फणस काढतोय. हे रे बाबा चढलो फणसार काढल्याने फणस मॅडमच्या पुढ्यात ठेवल्या. दुसऱ्या फणसावर चढलो बारक्या
2 फणस काढून ठेवल्या. आणखी मॅडम ह्याचा विचारता, श्रीकांत व्हॉट आर यू डुईंग नाव, व्हॉट आर यू डुईंग नाव. नाव म्हटल्याबरोबर खाप करतो कोयत्यात धाव घातल्या चाप्या फणसात 2 भेकला गेल्या त्याची. त्याच्यातलो एक गरो काढल्या आणि मॅडमला चिलटून दाखवल्या नसो. आणि मॅडमला सांगता, मॅडम धिस इज अ टनक टनक गरो इज द कापो फणस. धिस इज अ टनक टनक गरो इज द कापो फणस. आणि बाजूकच बरको फणस त्याच्यात हात घातल्या, त्याच्यातले कोळल्या नसे गरे, त्याच्यातले घोटियो बाहेर काढल्या नसो. मॅडम म्हणता, ती फॉरेनर मॅडम म्हणता, ओ श्रीकांत बाय व्हॉट आर यू डुईंग नाव, ओ डोंट नो आय डोंट लाईक दिस, ओ माय गॉड कम ऑन. आणि त्याच्यातले गरे काढले आणि मॅडमला सांगतात, मॅडम धिस इज लिबलिबित गरो इज द बरको फणस. त्याचा इंग्लिश मी भल्या भल्याचा इंग्लिश बाद करून टाकलेला. श्रेया मिलिंद माटल यांच्याकडून हे माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. गाडीबुवा, आज तुमचं हे मान होतो, पण खरोखर मित्र असावा तर तुमच्यासारखा, तुमच्या हातात शेवना हवं. म्हणजे खरोखर म्हणजे तुम्ही पैसे हाणून देतात ना, तुमच्या हातात शेवना. म्हणजे तुम्ही हे बाजूतून फिरवून येतात, परत 50-100 रुपये हाणून देतात. मित्र असावं तो तुमच्यासारखं. तेरे जैसा यार कहा कैसा याराना, तेरे जैसा यार कहा कैसा याराना, मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के, बैठा दिया पलंग पे तुझे कांध से उठा के, यारा तेरी यारी को खरोखर देतो. मगाशी राग येलो का की तुमच्या पोरग्यात तिने उठवल्या आणि त्या डायरेक्ट विचारल्या, तुझ्या वर्गात बाईका धरून गुरुजी किती म्हणू. तो सांगणार होता 4-5 म्हणू, पण मग माझ्याकडे बघून गप्परवलो. बाईका धरून गुरुजी किती म्हणून विचारता. समजा आता त्याच्या बाई जर इलले असलो, त्यांच्या बारीक एवढ्यात पडली. या ठिकाणी आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय प्रशांत घाडीगावकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानीचा मगाशी गाणं म्हटल्याने, स्वर्गाहूनी सुंदर असा आमचो ह्यो कोकण. त्याचा कसा माहिती आहे, नलाचा पाणी बुलबुली अशी त्याची अवस्था झालेली आहे. ते का फक्त काय 2 कुणीतरी म्हटलेला ऐकल्या तरी ऐकल्या काय, तो आपण मनात चालू करतो. सूर ताल ह्यो त्याच्या आयुष्यात नाहीच. बाकी बुवा त्या गाणं कसा, अरे म्हटल्याच्या नंतर ना कोणी पण बक्षीस हाणून देऊ होयो, असा गाणं समोर त्याच्या हृदयात भिडवा पाया. ह्याचा कसा 4-2 कोणी सांगल्या तरी सांगल्या की उलटा, हा स्वर्गाहूनी सुंदर असा आमचो ह्यो कोकण, आणि हो ढोकण घेऊन बसतो लोक. स्वर्गाहूनी सुंदर असा, स्वर्गाहूनी सुंदर असा आमचो ह्यो कोकण, स्वर्गाहूनी सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचं प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचं प्रसन्न होतला मन.
ना त्या लिहिणाऱ्यासाठी एकदा जोरदार त्यांचा आशीर्वाद करा, कारण आपल्या जगाचा, आपल्या या कोकणाचा इतिहास संपूर्ण जगापर्यंत नेऊन त्यांनी पोहोचवलेला आहे. म्हणून अशा या कलाकाराला लाख लाख सलाम, लाख लाख सलाम. त्या ठिकाणी पंचरत्न बुवांची आठवण या ठिकाणी करून देण्यासाठी मला 2 वेळा बक्षीस दिलेलं आहे. त्यांच्या पंचरत्नांची आठवण करतोय, आणखी छोटस गजर घेऊन संपवतोय. चालत ना तुमच्या शब्दात मान, कारण मी या ठिकाणी बरोबर ना. सुप्रसिद्ध भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा. 1 2 3 धरून चेचिन हाता गावलो तर उभो पेचिन. 1 2 3 धरून चेचिन हाता गावलो तर उभो पेचिन. तुझ्या गोरा करतो चेचिन, तुझ्या गोरा करतो चेचिन, तुझ्या गोरा करतो कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, चंद्रकांत कदम बुवा, चंद्रकांत कदम बुवा. सुप्रसिद्ध भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना, गजानना, काशीराम परब बुवा. मालवणी माणसा मुंबई की लस्तरे, मालवणी बोला तुला जाणतो. मालवणी माणसा मुंबई की लस्तर, मालवणी बोला तुला जाणतो. रसाळ असा मालवणी भाषा, मालवणी भाषेला जाणतो. देवा कोकण आपला सासा, देवा सम्राट आमचे आजोबा विलास बुवा पाटील. पंढरीच्या वाळवंटात खेळ, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा,
कोकणात हे रत्न जन्मले वाटते आम्हा अभिमान तुला खोवीला शिरपेचात पुरस्कार मिळाला संगीत रत्न असे विलास पाटील बुवा महान तुम्हा आम्हा भजन रसिकांचा जीव की प्राण तुम्हा आम्हा भजन रसिकांचा जीव की प्राण तुम्हा आम्हा भजन रसिकांचा जीव की प्राण। या ठिकाणी मी नारकर साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय की ते या ठिकाणी रंगमंचावरती या। आज तुमचा वाढदिवस आहे। आज खरोखरच या कवियाकडे जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या दीपकजी नारकर साहेबांचा आहे। दीपक नारकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा। कुठलंही अडीनडीचं काम असू दे आपल्या हातातील काम टाकून समोरच्या व्यक्तीला मदत करणारा एकमेव असा हिरा आमच्या या रिक्षा संघटनेच्या युनियन मध्ये आज आम्हाला लाभलेला असा हिरा एकदा जोरदार टाळ्यांचा पुनश्च आशीर्वाद करूया। बार बार दिन ये आए 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 तुम जियो हजारों साल तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज दीपक भाईचा वाढदिवस आज दीपक भाईचा वाढदिवस आज दीपक माऊली तुम्हाला उदंड उदंड असं आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतोय। सन्माननीय दीपकजी नारकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। नको छळू रे पोलीस स्टेशन पर्यंत आवाज गेलो ना नंद किशोरा नको सोडू वेणी धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकन्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकन्या लोणी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी
हुंबरड्यात चलत गेलो हुंबरड्यात त्याचा कसा माहिती आहे तुम्ही एकदा तो त्याचा बक्षीस मिळाला नाही मिळाला की तो घरात गेलो हा या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम चालू आहे परत एकदा गाणं दिल दोस्ती दुनियादारी यासाठी दीप प्रकाश पारकर यांकडून अमित लाड यांकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक